आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते आदरणीय सत्यम गाडे सर आलेले आहेत, CID आहेत. तर त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन पंचशील उपहार देऊन स्वागत करण्यात येईल. आदरणीय मागडे साहेब, आपण साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात कृपया. साधू साधू. सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात कृपया. साधू साधू. थँक्यू सर. बस आपण प्रमुख व्याख्यानाकडे वळणार आहोत. आदरणीय सत्यम गाडे सर CID आहेत. ते आपला जॉब पार पाडून घरची जबाबदारी पूर्ण करत असताना बुद्ध फुले शाहू आंबेडकर या चळवळीमध्ये आपलं संपूर्ण जीवन समर्पित करून खऱ्या अर्थाने धम्माच्या प्रचार प्रसारासाठी आपलं आयुष्य वेचत आहेत आणि सदोदित धम्म कार्यामध्ये अग्रेसर असतात, समाज कार्यामध्ये अग्रेसर असतात. तर सर आज या सामने शिबिर समारोप या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. तर आदरणीय गाडे सरांना मी सूचना करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सर का सत्य साधुवाद भंतेजी. हो दादा, इथं थांबा ना, कोण पण मध्ये आली आहे. मनोगत व्यक्त करण्यापूर्वी ज्यांच्याबद्दल मला माझे ऋणानुबंध व्यक्त करावेसे वाटतात असे आदरणीय पूजनीय भंतेजी बुद्धघोष, आदरणीय भंतेजी सुगत शांते आणि आदरणीय भंतेजी यश, भंतेजी शिवली आणि संपूर्ण भिक्खू संघ यांना मी वंदन करतो. ज्यांनी या अखिल मानव जातीला सत्य नेमकं काय आहे हे दाखवून देण्याकरिता स्वतःचं आयुष्य हाच एक जीवन मार्ग आणि तो जीवन मार्ग अनुसरण्याकरता वारंवार आपल्या समोर ज्या परिस्थिती प्रश्नचिन्ह म्हणून उभ्या राहतात त्यांची उत्तर शोधून देण्याकरताची जी जबाबदारी आहे ती पूर्णतः भिक्खू संघावरती आहे. आणि जे सत्य आपल्याला दाखवून दिले त्या तथागतांना मी पुन्हा एकदा वंदन करतो. आणि ते सत्य आचरणात आणून नेमकं जीवन कसं जगलं गेलं पाहिजे ते स्वतःचं जीवन स्वतःच्या संघर्षातून आणि त्यागातून, म्हणजे किंबहुना जीवन हे एक संघर्ष असून त्याग करणं म्हणजेच जीवन आहे ही परिभाषा सांगणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मी वंदन करतो. मुळात म्हणजे थोड्या वेळापूर्वी मी या ठिकाणी आलो आणि मुलं थोडक्यात म्हणण्यापेक्षा जी श्रामणेर आहेत ती इतक्या छोट्या वयामध्ये बोलताना पाहून मला असं वाटतं की मी बोलणं म्हणजे काही विशेष काय राहिलेलं नाही. तरी देखील बौद्ध सहाय्यक संघाचे अध्यक्ष आदरणीय युवराजजी भोसले, सरचिटणीस प्रकाशजी मागाडे सर आणि यशोधरा महिला मंडळ अध्यक्ष संगीताताई माघाडे आणि नुकतेच ज्यांचं आता प्रस्थान झालं असे आपल्या सांगता समारोपासाठी लाभलेले पाहुणे निलेश भाऊ आल्लाट आणि साकी भाऊ गायकवाड,
खरं म्हणजे इथे व्यक्त होताना असं वाटतंय की मी देखील इतकाच लहान असतो तर कसं झालं असतं. कारण आदरणीय भंतेजींनी आता सांगितलं की माझ्या वयाच्या 41 वर्षापर्यंतचा जीवन प्रवाह, सुरुवातीची 21 वर्ष जर शिक्षणात सोडली आणि त्यानंतर जेव्हा माझा बाप काय आहे हे मला समजायला लागलं, तोपर्यंत लहानपणी ज्या आपल्यामध्ये विधी होतात, म्हणजे त्रिशरण वंदना म्हणणं, पंचशील म्हणणं, आता लहान न कळत्या वयापासून आपल्याला माहितीच आहे, त्या कानावरती पडतच राहतात. पण ज्या पद्धतीने आता माझ्या धम्मबांधव यांनी सांगितलं की बुद्धिझम हा आचरणाचा भाग आहे, त्यावेळी मात्र माझ्यासमोर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आणि या प्रश्नाचं उत्तर मला अशा पद्धतीच्या एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये शोधावं असं वाटतं. थोडक्यात काय की सर्वात पहिल्यांदा मी धम्मदायाळ हा शब्द जेव्हा वाचला त्यावेळी सम्राट अशोक यांचं नाव माझ्या समोर आलं की त्यांनी त्यांच्या पोटची 2 मुलं ही धम्माला वाहिलेली होती. त्यानंतर आणखीन एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो की तथागत आणि राजा प्रसेनजीत यांच्यामध्ये जेव्हा संभाषण चाललेलं होतं त्यावेळी तथागतांनी राजा प्रसेनजीतला 4 गोष्टींपासून सावध राहायला सांगितलेलं होतं. आणि या 4 गोष्टी मला वाटतं की पालकांनी खास करून ध्यानात ठेवाव्या. या 4 गोष्टी काय तर पहिली गोष्ट सांगितली होती त्या राजाला सावध राहण्याची, ती म्हणजे ठिणगी, अग्नी, त्या अग्नीची ठिणगी. ह्या ठिणगीला कधीही कमी लेखलं नाही पाहिजे, कारण त्याला एका ठिणगीमुळे किती मोठा वनवा पसरू शकतो आपण आत्ताचं जे अमेझॉनचं जंगल जे जळत होतं त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो. त्या काळात सांगितलं होतं की ती साधी ठिणगी म्हणजे साधी नाही, त्याला साधं समजू शकत नाही. दुसऱ्या गोष्टीपासून सावध राहायला सांगितलेलं होतं ते म्हणजे सापाचं पिलू. म्हणजे सापाचं पिलू छोटं जरी असलं तरी मोठा नाग चावल्यानंतर जेवढी जीव जाण्याची शक्यता असते तेवढं छोटंसं पिल्लू चावलं तर की शक्यता नाकारता येत नाही. दुसरं उदाहरण. तिसरं उदाहरण तथागतांनी सांगितलेलं होतं तो म्हणजे तरुण योद्धा. आणि याचं उदाहरण मला द्यावंसं वाटतं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, संभाजीराजे आहेत, त्याचसोबत चंद्रगुप्त मौर्य हे देखील एक उदाहरण आहे. साधा मेंढपाळ परंतु चक्रवर्ती सम्राट झाला, म्हणजे साधा एक तरुण योद्धा, याला कधी कमी लेखून चालत नाही. त्या पद्धतीनं चौथं जे उदाहरण आहे हे खास करून लक्षात ठेवलं पाहिजे, जे तथागतांनी सांगितलेलं होतं राजा प्रसेनजीतला. ते चौथं उदाहरण आहे भिक्खू. चौथं उदाहरण काय आहे? भिक्खूला कधीही कमी लेखू नये, हे तथागतांनी त्यावेळी राजा प्रसेनजीतला सांगितलं. आणि त्याचं उदाहरण मला या ठिकाणी द्यावंसं वाटतं, कारण एक भिक्खू हा त्या अग्नी इतकाच तपस्वी असतो. एखादं विष जितकं जहाल असू शकत नाही तेवढा विद्यावान प्रकंड हा तो भिक्खू असू शकतो. आणि एका योद्ध्याच्या अंगी असणारं धारिष्ट्य हे त्या भिक्खूच्या अंगी असतं, कारण युद्ध झाल्यानंतरच तो योद्धा त्या योद्धाच्या सामना करण्यासाठी जातो. परंतु भिक्खू संघातला प्रत्येक भिक्खू हा दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाच्या समोर तितकाच धारिष्ट्य देऊन उभा असतो. त्यामुळे खास करून भंतेजी मला आजच्या या कार्यक्रमाच्या बद्दल खऱ्या अर्थानं आभार आणि धन्यवाद. या श्रामणेरांच्या ज्या आई आहेत त्या आईंच्या करता सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात असं मला वाटतं. कारण हे जे भिक्खूगण आहे, ज्या ठिकाणी मी यांना वीर योद्धा म्हणतोय, परंतु खरे वीर हे एखाद्या वीरांगणेच्या पोटीच जन्म घेऊ शकतात, याबद्दल शंका नाही. दहा दिवसाचा हा श्रामणेर जीवनाचा कार्यक्रम होता, ज्याचा सांगता समारोप म्हणत असताना मला थोडस साशंक वाटतं. छोटी छोटी मुलं हे बोलत असताना ते ज्या पद्धतीने व्यक्त झाले त्यांना अक्षरशः मी भारावून इतका गेलो की आता मला शब्द फुटत नाहीयेत. खरं म्हणजे महत्वाचा प्रश्न हा राहतो की ज्यामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं होतं की बुद्ध धम्माचा ऱ्हास का झाला. बरीच कारणं त्यांनी सांगितली, पण त्यातले एकमेव कारण काय होतं
की एकमेव कारण जे होतं तो म्हणजे भिक्खू संघ, भिक्खू संघाचा झालेला ऱ्हास. कारण आपल्यामध्ये म्हणजे आपण जर तुलना वर्ण व्यवस्थेमधल्या ब्राह्मण वंशाची केली, त्यांच्यामध्ये जो पुरोहित वर्ग आहे, इतके वेगवेगळ्या पद्धतीचे राजघराणे आपल्या भारतामध्ये येऊन गेले इतिहासाचा आपण जर अभ्यास केला तर. परंतु एकमेव समाज आजपर्यंत टिकून आहे. म्हणजे एक प्रकारची त्यांची जी परंपरा आहे ती आजपर्यंत टिकून आहे. आणि आज आपण एक परंपरा जी मूळची भारताची आहे ती आपण टिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. की बाबासाहेबांनी सांगून ठेवलं होतं की बुद्ध धम्माचा ऱ्हास हा कशामुळे झालेला आहे? एकमेव कारण म्हणजे भिक्खू संघाचा ऱ्हास. कारण या भिक्खू संघामध्ये विनयच इतकं दिले गेलेले आहेत की एक तर तो भिक्खू संघ पुन्हा सांसारिक जीवनात जाऊ शकत नाही, सांसारिक जीवनातून संघामध्ये येऊ शकतो. परंतु त्यांच्यामध्ये कसं आहे की तो संसारात जरी रममाण असला तरी पूजाविधी वगैरे सर्व गोष्टी करू शकतो. परंतु आपल्यामध्ये ते नाही. आणि अशा पद्धतीचं धारिष्ट दाखवलं तुम्हा पालकांनी, त्यामुळे खरंच तुमचे शतशः मला आभार मानावेसे वाटतात. आता मूळ मनोगताकडे वळत असताना मला जो जाणवलेला महत्वाचा प्रश्न आहे की 10 दिवसांचं हे श्रामणेर शिबिर झाल्यानंतर काय, तर त्याच्याकरता उत्तर एकच आहे की ज्या पद्धतीनं एखाद्या वीराच्या अंगावरती चिलखत शोभतं त्या पद्धतीनं ह्या भिक्खू संघाच्या अंगावरती हे चिवर शोभतं. आणि मला असं वाटतं की एखाद्या तालमीमध्ये एखादा वीर कसा तयार होत असतो. बऱ्याच वेळा तुम्ही टीव्हीवरची प्रोग्राम मध्ये पाहिलं असेल, या अफजल खानाच्या भेटीला जात असताना शिवाजी महाराजांनी किती तयारी केली होती. त्याच पद्धतीनं आजच्या घडीला ही मुलं ज्यावेळी आपापल्या घरी जातील त्यावेळी पालकांनी जबाबदारी घेतली पाहिजे की त्यांची त्वचाच हे त्यांचं चिवर झालं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जर असा प्रत्येक उपासक जगला तर मी म्हणेन की बाबासाहेब जगत आहेत. कारण ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या त्या ठिकाणी माझा एक प्रश्न कायम हमखास उपस्थित असतो. कारण बऱ्याच जणांना रोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना वाटत असतं की बाबासाहेब आणखीन 2-3 वर्ष असते तर लय भारी झालं असतं. बरोबर आहे का? मी मनोगत व्यक्त करायला आलोय, मी काय हाडाचा व्याख्याता नाही. त्यामुळे मला प्रामाणिकपणे सांगा की किती जणांना वाटतं की बाबासाहेब अजून 2-3 वर्ष हवे होते? सर्वांनाच वाटत. कारण मला वाटतं की बाबासाहेब अजून 2-3 वर्ष पाहिजे होते का? बाबासाहेबांनी आणखीन जगायला पाहिजे होतं आणि आणखीन स्वतःचा त्याग करायला पाहिजे होता. बाबासाहेबांनी आणखीन आयुष्य जगलं पाहिजे होतं का? तर बाबासाहेबांनी अजून इतका त्याग करायला पाहिजे होता म्हणजे आणखीन एखाद दुसरं मूल आपल्या समाजावरती न्योछावर करायला पाहिजे होतं का? तर माझ्या पोटची पोरं आणखीन छान जगली असते. माझ्या बाबासाहेबांनी माझ्या बापांना अजून जगायला पाहिजे होतं का? तर माझ्या आईनं आणखीन स्वतःला झिजवायला पाहिजे होतं का? तर माझी बायको चांगली दागिन्यानं मडली असते का? फक्त आपण म्हणतो की संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर, परंतु ते संविधानाचा एक एक शब्द लिहित असताना बाबासाहेबांची शरीर प्रकृती कशी होती याबद्दल कोणाचा अभ्यास आहे? बाबासाहेबांनी दुसरा विवाह केला याबद्दल देखील बरेचसे प्रश्न मला ऐकू येतात. आता हे मी तुम्हाला का बोलतोय? कारण मी अजूनही तो दिवस आठवतो की 19 ऑगस्ट 2016 कांदिवली रिजनला मालाड पोलीस स्टेशनचा कॉल करत असताना, घटनास्थळी भेट देत असताना, घटनास्थळ होतं 3ऱ्या मजल्यावर, जे चोर होते, दरोडेखोर होते, ते बांबूच्या साह्यानं खिडकीतून आत शिरले होते आणि आतमध्ये शिरून त्यांनी मर्डर विथ डेकॅर्डीचा कॉल होता. म्हणजे एक जण गेला होता, मारहाण झालेली होती आणि चोरी पण झाली होती. आम्हाला जसा कॉल मिळाला आम्ही जागेवर गेलो आणि त्या ठिकाणचे एव्हिडन्स कलेक्ट करण्याचं काम सुरू होतं.
आणि हे एव्हिडन्स कलेक्ट करता करता ज्या ठिकाणाहून एंट्रन्स झाला होता त्या ठिकाणी मी पोहोचलो. पूर्ण हाताचा पाम प्रिंट याला म्हणतात ती मिळाली होती. ती प्रिझर्व करण्याचा प्रयत्न करत होतो खिडकीच्या बाहेर उतरून. आणि तेवढ्यात त्या चोरांनी जी ग्रिल कापली होती त्याच्यावरती माझा पाय होता. माझ्या कामाच्या ओघात लक्षात आलं नाही. मी तिथून निसटलो 3ऱ्या मजल्यावरून. 2रा मजला कसा बसा हाताला लागला तोपर्यंत पूर्ण ग्रिल ही माझ्या पायामध्ये अडकली होती. आणि अक्षरशः एखादी जिवंत कोंबडी कशी कापतो फाडतो आपण कापल्यानंतर त्या पद्धतीनं पाय आतल्या आत सोलला होता. वरून काहीच समजलं नव्हतं. 2ऱ्या क्षणाला पाय सुजला. त्याच दिवशी मेडिकल लीव्ह आणि महिनाभरामध्ये पायाचं ऑपरेशन, 11 महिने बेड रेस्ट. 11 महिन्यामध्ये या बेड रेस्टवर असताना पण तुम्हाला पण सांगावं असं वाटतं की 2 प्रश्न पडले आणि हे 2 प्रश्न तुम्हाला सांगण्यासाठी आले. हे सीना नाही फौलादे बाबासाहेब की औलादे जे म्हणतात ना त्यांच्यासाठी हे 2 प्रश्न. त्या दिवशी मला जे 2 प्रश्न पडले, पहिला प्रश्न, मी जगतोय तर का? आणि त्या क्षणी जर मी मेलो असतो, जर मी मरतोय तर का? प्रश्न 2 आहेत. पहिला प्रश्न काय आहे? मी जगतोय तर का जगतोय आणि मी मरतोय तर का मरतोय? या 2ही प्रश्नांची उत्तरं बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे असले पाहिजेत. आणि विशेष म्हणजे हे 2ही प्रश्नांची उत्तरं ही एकच असली पाहिजेत. मी जगतोय तर या कारणासाठी, मी मरतोय तरी देखील याच कारणासाठी. हे माझ्या बापानं तुम्हाला दाखवलं. आणि याची मुहूर्तमेढ ही आजच्या ह्या श्रामणेर शिबिरामध्ये दिसत आहे. आम्ही मुलं जगतोय तर याच कारणासाठी आणि आम्ही इथून जरी गेलो तर याच कारणासाठी. आणि याच 11 महिन्यांमधून जवळपास 2.25 लाख पानं वाचनात आलीत. कारण माझा बाप मला समजायला, सत्यम गाड्याला समजायला वयाची 35वी ओलांडावी लागली. आणि ज्याच्याबद्दल आता भंतेजींनी सांगितलं की जे कार्य करतोय त्या कार्याच्या माध्यमातून तुम्हा लोकांपर्यंत पोहोचवायला मला माझ्या वयाची 40शी ओलांडावी लागली. मग हेच जर माझा बाप मला जर वयाच्या एवढ्या 8व्या 10व्या वर्षी जर समजला असता तर आजच्या या 30 वर्षांनंतर मी कुठपर्यंत असतो, माझा समाज कुठपर्यंत असतो. हे आत्मचिंतनाची वेळ आहे. आपण आपली ड्युटी निभावली, आपण आपल्या मुलांना योग्य मार्गावर आणलं, पण तो तितक्याच योग्य मार्गावर किती काळपर्यंत आहे? बाबासाहेबांना डॉक्टर असंच म्हणतात का? तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालात, ऑपरेटिव्हला एखादा पेशंट येतो, ऑपरेशन होतं, सगळं काय होतं, तो डॉक्टर भूल होतो का? तो दररोज सकाळी 10 वाजता एक फॅड घेऊन येतो की त्या रुग्णामध्ये किती सुधारणा झालेली आहे. आणि बाबासाहेब हे करत होते. त्यामुळे बाबासाहेबांची प्रत्येक चळवळ ही यशस्वी होती. त्यामुळे तुम्हा पालकांना तो पॅड हातात घेतला पाहिजे बाबासाहेब बनून. कारण ज्यावेळी आपण बाबासाहेबांच्या बद्दल विश्वरत्न हा शब्द वापरतो, कधीपासून वापरायला लागलो? ज्यावेळी आपल्याला वाटायला लागलं की बाबासाहेबांच्या बद्दल वापरला जाणारा भारतरत्न शब्द देखील छोटासा वाटायला लागला. कधी? ज्यावेळी भारतरत्न इतरांना दिला गेला. बरोबर? म्हणजे विश्वरत्न होण्याकरता बाबासाहेबांना भारतरत्न व्हावं लागलं होतं. भारतरत्न होण्याकरता त्याआधी बाबासाहेब होते. मग बाबासाहेब बनण्याकरता बाबासाहेबांना पहिल्यांदा भीमराव व्हावं लागलं होतं. आणि तो भीमराव होण्याकरता त्यांना पहिल्यांदा भिवा व्हावं लागलं होतं. आणि तो भिवा जन्माला घालण्याकरता बापाला रामजी आणि आईला भीमाई व्हावं लागलं. त्यामुळे प्रत्येक घरात जर तुम्हाला बाबासाहेब हवा असेल तर त्या प्रत्येक घरातली आई ही भीमाई आणि त्या प्रत्येक घरातला बाप हा रामजीत झाला पाहिजे. साधा सरळ प्रश्न आहे. काही दिवसांपूर्वी जिथं पाणी आपल्याला मिळत नव्हतं त्या ठिकाणी मला महाडला जाण्याचा योग आला. तिथं गेल्यानंतर आणखीन एक प्रश्न पडला. कारण तथागतांनी एक छान शिकवलं की प्रश्न पडला पाहिजे. हा प्रश्न आपल्याला पडतो का? माझा प्रश्न आहे, बाबासाहेबांचा स्मारक बऱ्याच जणांनी पाहिलंय की नाही? मग महाडला जे स्मारक आहे त्या बाबासाहेबांचं बोट कोणत्या दिशेला आहे?
महाडला किती जण गेलेले आहेत? सगळेच गेलेले आहे. पाणी सगळ्याच जणांनी चाकले. अहो, अक्षरशः बिसलेरीनं आंघोळ करणारी माणसं मी पाहिलेली आहेत. त्यामुळं पाण्याची चव ही त्याच व्यक्तीला कळते ज्याला खरी तहान आहे. मग आपण तहानेलो आहोत का? एक बाब ध्यानात ठेवा, माझ्या बापानं त्यावेळी शब्द वापरला होता की मला मातृभूमी नाही, हे विसरू नका. आणि ह्याची जाणीव परिस्थितीवश दर 1 जानेवारीला लोक करून देतात की तुम्हाला तुमची मातृभूमी नाही. म्हणूनच 2018 घडला ना 1 जानेवारी, हे लक्षात ठेवा. त्यामुळं जेव्हा कधी आरक्षणाचा प्रश्न उपस्थित होतो त्यावेळी लक्षात ठेवा की बाबासाहेबांनी जे दिलेलं होतं प्रातिनिधिक स्वरूपाचं ते चिलखत होतं. आणि हे विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी मला सांगावं असं वाटतं की हे चिलखत वीराच्या अंगावर शोभून दिसतं, परंतु परिस्थितीवश इतक्या कालावधीमध्ये त्या आरक्षणाच्या कुबड्या कधी झाल्या आपल्याला कळलं नाही. मग विचार करा की आपल्या हातामध्ये काय असलं पाहिजे. कारण बाबासाहेब सांगतात ज्यावेळी माझ्या मुलाला शिकण्याचा हक्क मिळतो, शिकण्याची संधी मिळते, त्यावेळी त्या मुलानं त्याचं काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? सोनं केलं पाहिजे. फायदा केला पाहिजे, बरोबर आहे, सोनं केलं पाहिजे. परंतु मला वाटतं सोन्यापेक्षा देखील आजकाल महाग काय आहे? प्लॅटिनम आहे. अजून काय आहे? डायमंड आहे. पण तिकडे आपण का जात नाही? आपण व्याख्या कधी बदलणार? मुलं माझ्याकडे येतात, पालक माझ्याकडे येतात, सर मी एका मार्काने गेलो, मी हारलो. म्हणजे ज्याला काहीतरी मिळालं तो जिंकला आणि ज्याला काही मिळालं नाही तो हारला. पण माझ्या दृष्टीनं हार त्यालाच म्हणला जातो की जो जिंकल्यानंतर गळ्यात घातला जातो, त्याला हार म्हणतात. ही हाराची व्याख्या करायला आपण कधी शिकणार? बाबासाहेबांनी ह्या डेफिनेशन्स केल्या, बाबासाहेबांनी पुस्तकं वाचली, परंतु ते म्हणतात काय त्या विचारवंतांच्या बद्दल? आय एम नॉट फॉलोअर ऑफ देम, आय लाईक टू ब्रेक देम. काही वेळापूर्वी जयदेव गायकवाड सरांचं एक पुस्तक प्रकाशन झालं बालगंधर्वला, त्यामुळे मला हे पोहोचायला या ठिकाणी उशीर झाला. जिथं जिथं बाबासाहेब शिकले त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पुरावे गोळा केले, प्रूफ्स गोळा केले. बाबासाहेब 18 तास 21 तास अभ्यास करत होते. म्हणजे नेमकं काय करत होते? नेमकं काय करत होते? तर त्यावेळी बाबासाहेब जगाचा अवांतर अभ्यास करत होते. एक विद्वान होण्याकरता त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरले जाणारे शब्द हे 1000 असतात. पण एकमेव माझा बाप होता की ज्याचे दैनंदिन जीवनामध्ये वापरले जाणारे शब्द हे 15,000 होते. पण हे म्हणत असताना, म्हणून मी तुम्हाला काय म्हणतो की ह्या मुलांचं ज्यावेळी मूल्यमापन करतो त्यावेळी ही जी सिस्टम आहे ही 100 मार्कामध्ये त्यांचं मूल्यमापन करत असते, बरोबर ना? आणि आता तर ग्रेड आलेले आहेत. त्यावेळी अशी मुलं ज्यावेळी स्पर्धात्मक युगामध्ये उतरतात त्यावेळी ही कुठं असतात? आज जे 10 दिवसाचं शार्नेट शिबिर झालेलं आहे याच्यामध्ये 100% या मुलांची एकाग्रता आणि विशेष म्हणजे स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचा यांच्या चेहऱ्यातून दिसते. आणि या स्पर्धात्मक युगामध्ये ज्यावेळी ते स्पर्धा करतात त्यावेळी मात्र बाबासाहेबांचं वाक्य आपल्याला आठवावंसं वाटतं की ज्यावेळी माझ्या मुलाला शिकण्याची संधी मिळते त्यावेळी त्याचं सोनं झालं पाहिजे. म्हणजे काय की अभ्यासच असा झाला पाहिजे की परीक्षेत प्रश्न टाकणाऱ्याला देखील प्रश्न पडला पाहिजे की प्रश्न काय टाकावा. का? कारण माझा बाप असा होता की ज्यांनी 8 वर्षाचा अभ्यास हा निव्वळ 1.5 वर्षामध्ये पूर्ण केला होता. पण तो टाळ्या वाजवण्या व्यतिरिक्त याच्या पलीकडे आपण गेलोय का? बरोबर, आपल्याकडे 22 खंड आहेत, पण ते 22 खंड घराच्या एका भिंतीची शोभा वाढवण्या पलीकडे गेलेत का? बाबासाहेबांचा वेटिंग फॉर व्हिसा हा इंग्लंडमध्ये अभ्यासक्रमात आहे, परंतु ते वेटिंग फॉर व्हिसा मध्ये काय प्रकरण आहेत हे आपण कधी अभ्यासलेत का? त्यामध्ये 7 प्रकरण आहेत. हे सर्व सांगण्यापाठीमागचा हेतू काय की जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जे अपघातामधून जी 2.25 लाख पानं वाचली गेली त्याच्यातून जे सार काढलं ते 8,000 पानांचं होतं आणि ते 8,000 पानं भारत भाग्यविधाता या पुस्तकाच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कारण बाबासाहेबांना आजपर्यंत दलितांचा कैवारी, अस्पृश्यांचा उद्धार,
भारतरत्न, विश्वरत्न, इव्हन बोधिसत्व इथपर्यंत आपण रेखाटलं. परंतु हा प्रत्येक शब्द रेखाटत असताना आपल्याला अभिमान वाटतो, परंतु ज्यांना आपण आपले देश बांधव म्हणतो ते देश बांधव कुठल्या चष्म्यातून आपल्याकडे पाहतात हा देखील विचार करणं गरजेचं आहे. आणि त्यावेळी जो शब्द सुचला की तो कोणीही खोडून काढू शकत नाही, तो म्हणजे भारत भाग्यविधाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तो शब्दच असा आहे की हा भारतामध्ये ज्यांनी जन्म घेतलाय 26 जानेवारी 1950 नंतर आज जे आहेत आणि इथून पुढे सुद्धा जे जन्म घेतील, ज्या पद्धतीने तिथं म्हणलं जातं की ती सटवाई येऊन नशिबली ती, पण मला इथं म्हणावं वाटतं का माझा बाप इथं नशिबली. हा स्वाभिमान उराशी बाळगा. म्हणून तुम्हाला म्हटलं की त्या बापाचे आपण अवलाद आहोत. आणि ही सुरुवात अतिशय खूप छान पद्धतीने झालेली आहे. म्हणजे माझं दुर्दैव असं की आता मगाशीच म्हटलं की ते भाग्य वगैरे असले शब्द नाहीत, पण आता काय करायचं, नवीन शब्द आपल्याला तयार करावे लागतील की पण या सर्वांच्या डेफिनेशन आपल्याला बदलाव्या लागणार आहेत. आणि ती बदलायची जर मला पुन्हा एकदा संधी मिळाली तर मी आपला फार आभारी राहील. मगाशी जे भंतेजींनी उल्लेख केला होता त्याचं एक थोडस हितगुज तुमच्याशी व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. तत्पूर्वी ह्या मुलांच्या बद्दल ज्या पालकांना वाटतं, जे पालक एका ध्येयाच्या पाठीमागे धावतायत, ते ध्येय काय आहे? यशस्वी होणं. बरोबर का? याच्याबद्दल दुमत आहे का कोणाचं? की आम्हाला आमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचंय. का? तर माझा बाप यशस्वी होता. बरोबर की नाही? आमची मुलं पण यशस्वी झाली पाहिजे. परंतु हे यश मिळवणारा व्यक्ती हा काही स्टेज मधून जातो. हे स्टेज काय म्हणते जे मला सांगावेसे वाटतात. पहिली स्टेज आहे ट्रस्ट ऑन सेल्फ, स्वतःवर विश्वास असतो. ज्या व्यक्तीचा स्वतःवरच विश्वास नाही अशी व्यक्ती इतरांच्या विश्वासाला पात्र ठरू शकेल का? त्यामुळे ज्याला यश मिळवायचं आहे तो पहिली पायरी काय चढतो? ट्रस्ट ऑन सेल्फ. मुलांना हे शिकवा, तो यशस्वी होतो. आता दुसरी पायरी चढतो, नेव्हर अफ्रेड टू फेल. एक मुंगी भिंतीवरती चढत असते, तिला आपण पाडली की ती मुंगी खाली पडते. पुन्हा काय करते? ती चढण्याचा प्रयत्न करते. एक छोटस बाळ असतं रांगत, ते भिंतीला धरून उभा राहण्याचा प्रयत्न करतं. काही दिवसांनी दुडुदुडू पाय टाकण्याचा प्रयत्न करतो, धडपडतं, पडतं, पण रडतं का कधी? बरोबर का? तर ते धावण्यातला आनंद लुटत असतं. नेव्हर अफ्रेड टू फेल. मला अपयश येईल म्हणून सोडून देऊ नका. पण कोरोनाच्या कालावधीमध्ये तर तुम्ही पाहिलं की बरेच लोकांनी हताश होऊन आत्महत्या केलेल्या तुम्हाला दिसते. दुसरी पायरी, जे यशस्वी होतात ते आपल्याला अपयश येईल म्हणून कधी घाबरत नाही. तिसरी पायरी, ब्रेक सम रूल्स. मी लॉ म्हणत नाही, ब्रेक सम रूल्स. अशाच पद्धतीने गेल्यानंतर तुम्हाला यश येईल. 18 तास अभ्यास केल्यानंतरच यश येईल. लक्षात आलं का? यशस्वी होणारा व्यक्ती काय करत असतो? नव्याने नवे मार्ग शोधत असतो. हे लक्षात ठेवा. बरोबर. चौथी पायरी आहे अवॉइड द नेसर्स. खास करून मला भगिनींना सांगावं असं वाटतं, कारण त्यांना बऱ्याच वेळा हे ऐकायला मिळतं. अवॉइड द नेसर्स म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट करू धसता त्यावेळी तुम्हाला ऐकायला मिळतं की तू हे करू शकत नाहीस. आणि जो सांगतो ना मुळात त्यानंच केलेलं नसतं. तथागत देखील सांगतात की एखादी गोष्ट का होत नाही? का तर एक, आपण सुरुवात करत नाही, किंवा दोन, सुरुवात करतो पण अर्ध्यात सोडून देतो. तर अशा व्यक्ती ज्यावेळी तुम्हाला सांगतील की तू हे करू शकत नाहीस, त्यावेळी तुम्ही त्यांना ठणकावून सांगा की हे मी करू शकतो, हे मी करू शकते, कारण हे करणारे मीच पाहिलं आहे. पाचवी स्टेज, वर्क लाईक हेल्प. जो यशस्वी व्यक्ती होतो तो नरक यातना देखील सोसण्याची तयारी ठेवतो. अशा पद्धतीने ती व्यक्ती यशस्वी होते. आणि यशस्वी होऊन काय करते? एखादी माझ्यासारखी व्यक्ती असेल तर गले लठ्ठ पगाराची नोकरी, रंगाने इतका मोठा उजळ असला तर आई तोपर्यंत गोरी गोमटी छोकरी बघून ठेवते. का तर नंतर शाळेत गेल्यानंतर काळ्या म्हणून ऐकायला नको. हे झालं यश ना. एक छोटासा 1 BHK असेल, आणखीन काय? तिकडे साईड चालली 2 BHK पाहिजे. एक छोटीशी कार असेल, आणखी काय? यश ना. याला यश म्हणतात का? 6वी स्टेज,
जो यशस्वी होतो. गिव्ह समथिंग बॅक. गिव्ह समथिंग बॅक टू युअर सोसायटी, टू युअर पीपल, टू युअर स्टेट, टू युअर नेशन, जे माझ्या बापाने केलं. जे काही तुमच्या जवळ आहे ते थोडस का होईना माघारी द्या. मग त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेला समाजाच्या उत्थानासाठी तुमच्या कमाईतला 20वा हिस्सा पण आहे. पण माझ्या बापाचं दुर्दैव आहे की माझ्या बापानं 100 नव्हे 1000% सगळंच देऊन टाकलं. ह्या आहेत 6 स्टेज आणि ह्या 6 स्टेज 10 दिवसाचं श्रामणे शिबिर झाल्यानंतर पालकांनी मुलांकडून करून घ्यावं असं मला वाटतं. असा एक आशावाद या ठिकाणी व्यक्त करून मी थांबतो. साधुवाद. साधू साधू साधू. धन्यवाद आदरणीय गाडे साहेब, आपण आपला अमूल्य वेळ आजच्या या मंगल प्रसंगी दिला आहे. हा जो कार्यक्रम संपन्न होत आहे, यशस्वी होत आहे, या कार्यक्रमाच्या पाठीमागे अनेक लोकांचं सहकार्य आहे. अनेक उपासक उपासिकांनी आपल्या सम्यक आजीविकेमधून या कार्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं दान दिलं आहे आणि ह्या सर्वांच्या दानामधूनच, सहकार्यामधूनच कार्यक्रम होतो आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा उपासकांनी दान दिलं आणि निघून गेले, पण सगळ्यात मोठं जे दान आहे, तर सगळ्यात मोठं दान म्हणजे श्रमदान आहे. भगवंतांनी सद्धर्मामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही सेवक बना, मालक बनू नका. आणि आजच्या वर्तमान काळामध्ये आपल्याला दिसून येईल की सेवक फार कमी बनतात आणि मालक मोठ्या प्रमाणात बनत असतात. परंतु भगवान बुद्धाचा जो सिद्धांत आहे, जो उपदेश आहे, तो म्हणजे सेवक बनण्याचा, सेवक बनून सेवा करण्याचा हा महत्वपूर्ण भगवंताचा उपदेश आहे. आणि हे 10 दिवसीय श्रामणेर शिबिर संपन्न होत असताना या शिबिरासाठी आपला अमूल्य वेळ काही उपासकांनी दिला आहे. तर आम्ही त्यांचं या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करणार आहे. आजच्या या शिबिराला खऱ्या अर्थाने पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यासाठी जे अमूल्य सहकार्य केलं, जवळजवळ 1 महिन्यापासून पूजनीय बंते यश यांच्या समवेत यांनी आपलं योगदान दिलं, आपला वेळ दिला, तन मन धन अर्पण केलं, असे आमचे आदरणीय श्रद्धासंपन्न धम्मोपासक किरण लोखंडे, ते खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचे खूप मोठे आधारस्तंभ आहेत, एक भाग आहेत. 10 दिवस सेवा दिली, परंतु आज इथे कुठेही ते बसले नाही, ते तिकडे कोपऱ्यात जाऊन बसले. तर त्यांचं या ठिकाणी खरंच आम्ही स्वागत करू इच्छितो. किरण भाऊ, आपण समोर या आणि पुष्पगुच्छ स्वीकारून आपण या ठिकाणी अनुमोदन करावं. सर्वांनी बोला साधू साधू साधू. आदरणीय सत्यम गाडे साहेब, प्लीज आपण आमच्या किरण भाऊ लोखंडेचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा, स्वागत करा. सर्वांनी कृपया टाळ्या वाजवाव्यात. एक सच्चा कार्यकर्ता, सच्चा सेवक, सच्चा बुद्धाचा अनुयायी किरण लोखंडे आहेत. साधू.